पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि आता या हल्ल्याचा बदला भारतानं घेतलेला आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवरती रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत आज मध्यरात्री हा हल्ला केलेला आहे। यावरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत भारत माता की जय असं म्हटलेलं आहे। भारतानं हल्ला करण्यासाठी ही 9 ठिकाणच का निवडली याची आज आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा ही संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं। या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे लॉजिस्टिकल, ऑपरेशनल आणि ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलेले। कुठल्या 9 ठिकाणांवरती एअर स्ट्राईक झाली ते सांगतो। भावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चकचमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद ही ती 9 ठिकाणं आहेत। आता हीच ठिकाणं का निवडली तेही तुम्हाला लगेच सांगतो। निवडण्यात आलेली ही सर्व जी ठिकाणं आहेत त्यांची दहशतवाद, दहशतवादी कारवाया यासोबतच भारत विरोधी कारवाया यांच्यामध्ये डायरेक्ट सहभाग असल्याचा इतिहास आहे। आता भारताने काय केलं तर आयडेंटिफाईड दी साइट्स बेस्ड ऑन क्युम्युलेटिव्ह असेसमेंट्स ऑफ देअर सिग्निफिकन्स टू द टेररिस्ट इकोसिस्टम अक्रॉस द इंडिया पाकिस्तान बॉर्डर। म्हणजे त्या ठिकाणी जी एकूण इकोसिस्टम आहे जी दहशतवादाला पोषक आहे, दहशतवादाला पोचते आहे, त्यांना बळ देते, प्रशिक्षण देते, हे सर्व जे आहे ते भारताने आयडेंटिफाय केलं आणि मग त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केलेलं आहे। आता 2 महत्त्वाचे जे स्ट्राईक्स होते ह्याच्यातले जे अगदीच महत्त्वाचे होते सगळ्यामध्ये ते होतं जैश-ए-मोहम्मदचं भावलपूर इथलं आणि मुरिदके इथलं, ज्या ठिकाणी 25 ते 30 टेररिस्ट जे आहेत प्रत्येक ठिकाणी मारले गेलेले आहेत। आता मुरिदके जे आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण की मस्जिद व मरकज तैयबा हे जी LETची नर्व सेंटर आहे ते त्या ठिकाणी होतं। आयडियोलॉजिकल हेडक्वार्टर सुद्धा त्याला म्हटलं जात होतं। या ठिकाणचा हल्ला हा फार महत्त्वाचा मानला जातोय। पाकिस्तानमध्ये याला दहशतवादासाठीचं टेरर नर्सरी सुद्धा म्हटलं जात होतं। त्याच्यामुळं या स्ट्राईकमधून फार महत्त्वाचं असं भारताने यश संपादन केलेलं आहे। पहिलं ठिकाण जे आहे ते आहे भावलपूर। जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे हे मुख्यालय आहे। पाकिस्तानमधील दक्षिण पंजाब भागामध्ये असलेलं हे ठिकाण भारताच्या निशाण्यावर असलेलं प्रमुख ठिकाण होतं। आता जैश-ए-मोहम्मदसाठीची हेडक्वार्टर असलेली ही सिटी आहे हे संपूर्ण पाकिस्तानमध्ये माहिती आहे। मसूद अझहरद्वारे ही ऑर्गनायझेशन जी आहे ती चालवली जाते। यासोबतच या दहशतवादी संघटनेनं वेगवेगळे जे हल्ले भारतावरती झालेले आहेत, महत्त्वाचे हल्ले जे भारतावरती झालेले आहेत त्याची जबाबदारी वेळोवेळी स्वीकारलेली आहे। 2001 मध्ये भारतीय संसदेवरती झालेला हल्ला असू द्या किंवा 2019 मधलं पुलवामाचं झालेलं सुसाईड बॉम्बिंगचं हल्ला असू द्या, याची जबाबदारी याच संघटनेने स्वीकारलेली होती। त्याच्यामुळे इथला स्ट्राईक फार महत्त्वाचा आहे। दुसरं ठिकाण आहे मुरिदके। इथे सुद्धा लष्करी-तैयबाचा तळ आहे, प्रशिक्षण केंद्र आहे। लाहोरच्या उत्तरेला जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे। लष्कर-ए-तैयबा यांच्या दृष्टीनं त्यांची दुसरी जी संघटना आहे जमात-उद-दावा याचं सुद्धा हे महत्त्वाचं ठिकाण आहे। जवळपास 200 एकराचा हा परिसर आहे। इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तसंच दहशतवाद्यांसाठीची रसद सुद्धा याच ठिकाणाहून पुरवली जाते। याच संघटनेनं 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला केलेला होता आणि त्यावेळेस दहशतवाद्यांना ट्रेनिंग सुद्धा याच तळावरती देण्यात आलेलं होतं। तिसरं ठिकाण आहे कोटली। ट्रेनिंग आणि दहशतवादासाठीचं लॉन्च बेस आहे। हे ठिकाण आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये। भारतानं नेहमी हे स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणावरून दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षित केलं जातं, ते सुद्धा सुसाईड बॉम्बर्स बनण्यासाठी। जी माहिती समोर येते त्यानुसार या ठिकाणी एका वेळेस 50 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येतं आणि त्याच्यामुळे हे ठिकाण सुद्धा भारताच्या एअर स्ट्राईकच्या हिटलिस्टवरती होतं। चौथं ठिकाण आहे गुलपूरचं। लॉन्चपॅड आहे हे राजौरी आणि पूंछ या ठिकाणी जे काही अटॅक झाले त्याच्यासाठीचं हे लॉन्चपॅड होतं। जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी तसंच दहशतवाद्यांना पोचण्यासाठी आणि 2023-24 मध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले झालेले आहेत त्याच्यासाठी याचा वापर झालेला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार या तळाला भारतीय लष्कराच्या कॅनवॉयवरती अटॅक करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांवरती अटॅक करण्यासाठी वापरलं जात होतं। 5वं महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे सवाई। आता लष्कर-ए-तैयबाचा कॅम्प जो आहे, जो काश्मीर व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करतो, तो कॅम्प या ठिकाणी होता।
काश्मीरचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यातल्या त्यात सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम या ठिकाणी जे कोणत्या कारवाया केल्या जातात दहशतवाद्यांकडून, त्या कारवायांसाठी याचा वापर केला जातो या सवयीचा. 5वं ठिकाण आहे सर्जला आणि बर्नाला. आता इथं इन्फिल्ट्रेशन रूट्स आहेत, भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी इथला वापर केला जातो. आता इंटरनॅशनल बॉर्डर आणि लाईन ऑफ कंट्रोल जी आहे त्याच्यापासून हे अगदी जवळचं ठिकाण आहे. भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठीचा हा गेटवे आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हल्ला करणं हे फार गरजेचं होतं आणि भारताने योग्य ते यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे मेहमुना. हिजबुल मुजाहिद्दीनचा या ठिकाणी प्रेझेन्स आहे. आता सियालकोट जे आहे त्या सियालकोटच्या जवळपास या मेहमुनाच्या इथं कॅम्प आहे यांचा, हिजबुल मुजाहिदीनचा. काश्मीरमध्ये जे गेल्या 2-3 दशकांपासून मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत, जे दहशतवादी कारवाई त्यांच्याकडून केल्या जात आहेत, त्याच्यामध्ये या संघटनेचा मोठा वाटा राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं तर हिजबुल मुजाहिदीन ही जी संघटना आहे थोडीशी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. तरी सुद्धा या संघटनेने स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं हे सुरूच ठेवलेलं होतं. यासोबतच बॉर्डरवरती काही ना काहीतरी कारवाया त्यांच्याकडून केल्या जात होत्या. आता इथे सुद्धा भारताने एअर स्ट्राईक केलेलं आहे. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केल्यानंतर थोड्याच वेळात केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिलेली होती. आता या हल्ल्यावरती अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत की असं काहीतरी होईल असा अंदाज सगळ्यांनाच होता. ही एक लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईक संदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होतं. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्ष नाही तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की हे सगळं लवकर संपावं, अशी ही त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आहे. आता या एअर स्ट्राईकमध्ये 80हून अधिक दहशतवादी ठार झालेले आहेत अशी माहिती समोर येते. थोडक्यात काय, एअर स्ट्राईक ज्याच्यासाठी केला त्याच्यामध्ये भारताला अगदी निर्विवादपणे यश मिळालेलं आहे आणि ही ठिकाणं टार्गेट करणं हे भारतासाठीचं फार महत्त्वाचं असं यश आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.